नाशिक पुणे महामार्गावरील आपण नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील नांदूर सिंगोटे या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी नांदूर सिंगोटे येथील नरोटे या बंधाऱ्यावर अक्षरशः आपण उभे असून आपण बघू शकतो की याच ठिकाणी काल सायंकाळच्या सुमारास मजुरीसाठी पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या कुटुंब त्यात आई सह 3 मुलांचा याच धरणातील या बंधाऱ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून आपण बघितलं तर हाच तो बंधारा अजूनही या ठिकाणी आई ही धुण्यासाठी आली होती। या ठिकाणी कपडे पडलेले आहेत, मुलांच्या चपला देखील आहे। मात्र आई कपडे धुत असताना मुलं पाण्यात उतरली व ते पाण्याचा अंदाज न आल्याने गाळात फसल्याने अक्षरशः या मुलांना वाचवण्याकरता आई पाण्यात उतरली असता या 3 मुलांचा आईचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हीच दुर्दैवी घटना सिन्नरच्या नांदूर सिंगोटे या ठिकाणी घडलेत। येथीलच काही स्थानिक महिला आहेत ज्या बाहेर गावच्या आहे, काय सांगाल, काय बघितलं, काय झालं होतं काल? असं झालं बाबा, पाण्यामध्ये पडल्यामुळं सारे लोक धावले होते। 3 मुलं आणि 1 आई आहे। काय झालं, तुम्ही काय पाहिलं मग आल्यानंतर? आल्याच्या नंतर असं पाहिलं का बाबा या बकेटा पडलेल्या आहेत, चपल्या आहेत, ह्याच्यावरून समजलं का इथं आहे बाबा, एवढंच कळालं। कोणी आलं होतं का? मग त्यांच्या घरचे लोक आले, त्याचा नवरा आलता, ते त्याला म्हणलं बाबा असं नाही, तर पाण्यामध्ये 5 चपल्या आहेत इथं। त्याने उडी मारली, मुलाला बाहेर काढलं। किती जण होते मुलं? 3 मुलं आणि 1 आई होते, लहान होते मुलं आणि एक मोठे मोठे होते ना। एक होतं म्हणून 6वीला, एक होतं 4थीला आणि एक होतं म्हणून 1लीला। आणि ते तिघे सख्खे भाऊ होते, कसं होते का ते? एक होतं म्हणा ते आई आणि 2 भावाचे होते। 2 भावाचे मुलं। एकूणच बघितलं तर अक्षरशः आई सह मुलाचा मृत्यू झाला असून ते दोन्ही मुलं होते ते भावाचेच दोन्ही मुले होते, ते देखील सगळे दोन्ही सख्खे भाऊ होते। या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील नांदूर सिंगोटे या अशी दुर्दैवी घटना घडल्याने नक्कीच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। एकूणच बघितलं तर आई मुलांना वाचवण्याकरता गेली, मात्र तिचा देखील मुलांसोबत मृत्यू झाल्याने नक्कीच परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे। नरेंद्र बाटाव, जय महाराष्ट्र न्यूज, नांदूर सिंगोटे, सिन्नर, नाशिक।